सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मदतीसाठी राज्याने केंद्राकडे आधीच प्रस्ताव पाठवलाय। राज्याच्या प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाने राज्यात पाहणी केली अशी माहिती आता देण्यात येते। तर मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांनी ही माहिती दिली आहे। केंद्राकडे दोन प्रस्ताव जात असतात, एक शेतकऱ्यांच्या मदतीचा असतो आणि दुसरा पायाभूत सुविधा नुकसानासंदर्भातला असतो। तर पहिला शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव आधीच गेलेला आहे, दुसरा पायाभूत सुविधांच्या नुकसानाचा मुद्दा आणि त्या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा तयार आहे आणि उद्या त्यावर दिल्लीत बैठक असल्याची माहिती राज्याच्या प्रधान सचिवांकडून मदत पुनर्वसन विभागाच्या सचिवांकडून देण्यात आली आहे। केंद्र सरकारने टीम देखील पाठवली, 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली। त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे। मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल, आधी कृषीची टीम येऊन जाईल। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही, ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे। ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल कृषीच्या संदर्भातला। आमदारावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील गुरमीत आहेत असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। मुक्ताईनगरमध्ये नगरपंचायतच्या मतदानाप्रसंगी भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। त्यानंतर आज परिस्थिती संदर्भात एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल? काल राडा झाला, आज या संदर्भात काय सांगाल? काल सकाळपासूनच मुक्ताईनगर शहरामध्ये एक दहशतीचं आणि भीतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न आमदारांच्या माध्यमातून केला गेला आणि या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहे। दुपारनंतर तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बाहेरचे गुंड आणले, त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रही होते। आमदार पुढे चालायचे गाडी घेऊन आणि त्यांच्या मागे 100-125 मोटरसायकलीवर 2-2 एका मोटरसायकलवर अशा प्रकारचे 200-250 गुंड जे वाळू माफिया होते, जे भुसावळ आणि जळगावकडचे होते, बऱ्हाणपूरचे काही गुंड होते, त्याच्यापैकी बरेचसे चेहरे जे आहे वाळू माफियांचे वगैरे मला परिचित आहे, कारण मी पाहिलेलं आहे। मंत्री असताना बऱ्याचशांना मध्येही टाकलेलं होतं आणि ह्या सर्वांच्या सहित एक दहशतीचं वातावरण पसरवण्याचा यांनी प्रयत्न केला आणि आमदारांना विचारलं असता आमदार म्हणता का मग मला जायला काही मनाई आहे का रस्त्याने, म्हणजे अशा स्वरूपाचं जाणं, मतदार केंद्रामध्ये 2-2 तास बसून राहणं, त्या ठिकाणी मतदारांना दडपशाही करणं, धाक दडपा दाखवणं आणि मग काही ठिकाणी मारहाणी करणं, अशा स्वरूपाचे प्रयत्न केले। मुक्ताईनगर शांत शहर आहे असं कधीही मुक्ताईनगरने त्यांच्या इतिहासात अनुभवलं नाही, जे काल त्यांनी अनुभवलं आमदारांच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांना जबर मारहाण त्या ठिकाणी केली। म्हणून त्यांच्या 5 कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे आणि आता जे काही सर्व शहरामधलं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, आमदार मोटरसायकल 100-100 मोटरसायकली घेऊन फिरताय, 4-4, 5-5 मोटारी 4 व्हीलर त्यांच्या मागे आहे, अशा स्वरूपाचं सगळं घेऊन त्यांच्या विरुद्ध आज आचारसंहितेचा आणखी एक गुन्हा दाखल करण्याचा आमचा विचार आहे। दहशतीचं वातावरण तुम्ही देखील म्हणता आणि एकटे समोरचे जे आहेत आमदार चंद्रकांत पाटील हे देखील म्हणतात की आपल्याकडून देखील दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नाही, आमच्याकडनं असेल तर तसे काही व्हिडिओ असतील, तसं काही त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी खुशाल गुन्हे दाखल करावे ना। आमच्याकडे सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, त्यांच्या गुंडागर्दीचं रेकॉर्डिंग आहे, त्यांनी मारहाण केलं तर रेकॉर्डिंग आहे, त्या मतदार केंद्रात गेला तर रेकॉर्डिंग आहे, 100-150 मोटरसायकल त्यांच्या मागे असल्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे। असं काही आमच्याकडून होत असेल किंवा काही झालं असेल तर त्यांनी त्याच्या संदर्भात फिर्याद दाखल करायला काहीच अडचण नाही। बोगस मतदानासंदर्भात देखील या संदर्भात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे जे आहेत यांना 2 वेळेस म्हणजे आधी मुलीच्या छेड प्रकरणासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं आणि 2 वेळा जावं लागलं नाही, आताही या ठिकाणी गुन्हा दाखल, कार्यकर्त्याला मारहाण केली आणि त्याच्या आमदाराच्या समोर केली आणि आमदारांनी त्याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या सहभाग घेतला आणि यासाठी दिवसभरातील हा दडपशाहीचा आणि अशा स्वरूपाचा प्रकार पण आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची झाल्याचं, मनोबल कमी झाल्यासारखं वाटलं
आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करायला धजावत नव्हते. अशा सर्वांची फिर्याद दाखल करण्याच्या वेळेस स्वतः रक्षाताई गेल्यानंतर ती फिर्याद दाखल झाली. आमदार चंद्रकांत पाटील संदर्भात केंद्रीय मंत्री जे आहेत रक्षा खडसे यांनी सीएमकडे तक्रार केल्याचं म्हणताय, पण मात्र जे आमदार आहेत हे म्हणतात या संदर्भात सीएमकडे करा किंवा SIT दाखल करा. नाही, आमदार गुरमीमध्ये आहे, मस्तीमध्ये आहे, गुंडागर्दी ही त्यांची प्रवृत्ती आहे. पूर्वी पण आमदारांवर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्याबद्दल काही प्रकरणात सुटले, काही होते. पुढची भूमिका काय असणार? म्हणजे माझं आव्हान आहे सगळ्यांना की अशा रीतीनं वातावरण दूषित करता कामा नये. शांततेनं आमच्या शहरामध्ये राहावं, शांततेनं याव्या, गुंडागर्दीला कोणी थारा देणार नाही असा मला विश्वास आहे. अतिवृष्टी संदर्भात ज्या प्रस्ताव आहे हा केंद्राकडे अद्याप पाठवला नसल्याचं बोललं जातं. अतिवृष्टी राज्यभरामध्ये झाली आणि त्यातल्या त्यात प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, नुकसान झालं. आणि आज शिवराजसिंग पाटील, शिवराजसिंग चौहान केंद्रीय कृषी मंत्री या ठिकाणी म्हणतात की आमच्याकडे या ठिकाणी राज्य सरकारकडे प्रस्तावच आला नाही. प्रस्ताव आला नाही म्हणजे शेतकऱ्यांची टिंगलटावाडी झालेली राज्य सरकारच्या माध्यमातून. अशा स्वरूपाचे प्रस्ताव हे तातडीनं केंद्राकडे पाठवायचे असतात. केंद्र सरकारकडे गेल्यानंतर केंद्राची टीम या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येते आणि त्यांचा रिपोर्ट गेल्यानंतर तातडीनं केंद्र सरकार मदत देत असतं. केंद्र याच्यामध्ये विलंब लावत नाही. पण राज्य सरकारने ज्या ठिकाणी विलंब लावलेला अजूनही पर्यंत जर राज्य सरकारने अशा स्वरूपाचे प्रस्ताव पाठवले नाही तर शेतकऱ्यांविषयी किती आस्था आहे हे याच्यामधलं चित्र द्या. शेतकरी उद्ध्वस्त झाला, तो वाट पाहत होता अनुदानाची, तो वाट पाहत होता मदतीची, पण अशा स्वरूपामध्ये मदतही नाही, अनुदानही आणि केंद्राकडे प्रस्तावही नाही.